नमस्कार, माझं नाव गौरी भिजवार आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव आहे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. मी आज तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगत आहे. या पुस्तकाचे नाव बहादूर बहीण आहे. या पुस्तकाची किंमत 50 रुपये आहे. या पुस्तकाचे लेखक इंदिरा काळे आहे. या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहेत. राधिका आणि सीमा ह्या दोघी जुळवा बहिणी होत्या. त्या खूप गरीब होत्या आणि त्याला शिकायला खूप आवडत होती. पण त्याच्या गावातले माणसं म्हणत होती, मुलगी शिकून काय करणार. मग त्या मुलगी शिकायला काही गरज नाही, कारण की मुलीला पुढे जाऊन आपल्याला लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे अशी म्हणत होती. पण तिच्या आई-वडिलांनी तिला त्या दोघीला खूप शिकवायचं आहे आणि सगळ्या गावाला सांगायचं होतं की मुलगी बी मुलापेक्षा काय कमी नाही असं म्हणून ती असे दररोज म्हणायची. पण त्या दोघी दररोज शिकायच्या आणि दररोज शिकायच्या. मग त्या 1 वर्ष झालं. मग त्या 8वीमध्ये गेल्या. 8वीमध्ये त्यांनी एक परीक्षा दिली. ती परीक्षा खूप कठीण होती. पण त्यांना ती परीक्षा खूप सोपी जात होती, पण दुसऱ्यांना खूप कठीण जात होती. पण त्यांनी हार नाही मानली आणि त्यांनी ती परीक्षा सोडवली. पण त्या दोघी प्रथम क्रमांक त्या परीक्षेमध्ये आल्या आणि त्या दोघी बी पात्र. मग ते दोघी घरी गेल्या आणि मग त्याला माहीत झालं की आम्ही दोघी परीक्षेमध्ये पास झालो. मग असे म्हणून त्यांच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांचे आईवडील शेतात खूप काम करत होते आणि कष्ट करत होती आणि त्यांना फक्त एकाच टाईमची रोटी आणि भाजी भेटत होती. त्यांना 2 टाईमचा बी जेवण नव्हतं. त्याची परिस्थिती खूप गरीब होती. म्हणून त्यांनी या दोघीला आपली परिस्थिती सुधारायसाठी यांना खूप मोठी एखादी मुलगी बनवून दाखवायचं होतं. असं म्हणून मग तिचे बाबा एके दिवशी संध्याकाळी शेतातून आले आणि म्हणाले, तुमचा अभ्यास कसा सुरू आहे. त्या दोघी म्हणल्या, आमचा अभ्यास खूप चांगला सुरू आहे. आम्हाला पुढे शिकण्यासाठी काही पैसे हवे. तर ते म्हणले की यावर्षी जर आपली जर चांगली सोयाबीन झाली तर आपल्याला खूप मुनाफा होईल आणि आपल्याला खूप पैसे येईल असं म्हणले. आणि मग तिकडूनच तिची आई आली. म्हणे, चला सगळेजण जेवूया. असे म्हणून ते सगळे जेवायला बसले. मग सीमा म्हणली की नाही का बाबा, मला पुढे शिकण्यासाठी एक मोबाईल पाहिजे. पण राधिका म्हणली की बाबा मला नाही पाहिजे. पण बाबा म्हणले की राधिका, तुला मोबाईल पाहिजे का. ती म्हणली मला नाही पाहिजे. पण राधिकाचे बाबा म्हणले की आपल्याकडे इतके पैसे नाही की आपण एक मोबाईल घेऊ शकतो. म्हणून तुम्ही घरीच अभ्यास करा. यावर्षी तुम्हाला पैशाची खूप गरज आहे. पण आपल्याकडे यावर्षी पैसे नाही आहे. म्हणून यावर्षी आपली सोयाबीन बी विकली नाही. म्हणून आपल्याला खूप पैशाची कमी पडली असे म्हणले. मग त्या दोघी खूप निराश झाले आणि त्या झोपी गेल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या शाळेत जायसाठी तयार झाल्या आणि शाळेत गेल्या. मग त्या शाळेत गेल्या. तिथे त्यांना त्या शाळेचे मुख्याध्यापक भेटले आणि म्हणाले की तुम्हाला यावर्षी 9वीची परीक्षामध्ये तुम्हाला बसायचं का. त्या म्हणल्या, हो आम्ही बसतो. ते म्हणले की नाही का, तुमची परीक्षा दुसऱ्या बाहेरगावी आहे असे म्हणले. आणि म्हणे तुम्ही सगळी प्रॅक्टिस करा, म्हणजे की तुम्ही लय अभ्यास करा, म्हणजे की उद्या आपल्याला परीक्षा जायचं, पात्र होऊनच आपल्याला या शाळेत यायचं, म्हणजे की आपली शाळा खूप मोठी झाली पाहिजे असे म्हणले. मग त्या दोघी घरी गेल्या, खूप अभ्यास केला. पण तेव्हा त्याचे बाबा खूप आजारी पडले. आईवर सगळ्या घराची जिम्मेदारी आली होती. त्यांनी तिच्या आईला सगळे शेतातले काम, घरचे काम, पोरीला शाळेत जायचे सगळे कामं त्याच्यावर आली होती. म्हणून 9वी अर्धी 9वी शिकली आणि अर्धी 9वी तशीच राहिली. कारण की त्या दोघी शेतात कामाला जाऊ लागले. पण त्यांची आई म्हणू लागली की तुम्ही शिका, मी सगळे कामं करते, तुम्ही शेताच्या कामाकडे लक्ष देऊ नका असे तिच्या आईनं म्हणले. पण त्या दोघी म्हणल्या की
आई आम्ही जोरक बाबा चांगले होत नाही तोरक आम्ही